हे बघा सोलापूरकरांची आवडती मटन कढई आणि मटन शेक. कसंय, आपल्या इंदापूर मध्ये मुसळधार पाऊस होता. दुपारी 5 वाजता दुकान बंद केलं आणि डायरेक्ट सोलापूर मध्ये पोहोच. मोईन मटन शॉप एकदम कडक. आपल्या जोडीदाराचं ताजी ताजी 3 बकरी कापली होती. त्याला म्हणलं चांगलं क्वालिटी पीस लाव. ह्याच्याकडून मटन शेक साठी मटन कढईसाठी बारीक करून घेतलं आणि त्याला म्हणलं ह्या वेळेस पैसे दर बाबा, प्रत्येक वेळेस फुकट नको खायला. काय पिशवी हातात घेतली पेटने डायरेक्ट चकोले भोजनाला इकडे निघाल. हे बघा चकोले मटन भाजनालय. गर्दी तर जाम होती बाबा. ही गर्दी बघून म्हणलं आता काय तासभर नंबर येत नाही. काकाने लगेच ताट बुक करून ठेवली आमच्या नावाची. जोडीदाराला म्हणलं आणलेली 2 किलोची पिशवीत काकांच्या ताब्यात दे आणि किती वेळाने यायचं ते विचार. समोर असं मटन शीखचं भाजायचं काम चालू होतं. सळ्या खुपसून शीख तयार होस तर आम्ही ताट वाजवत बसलो. मग काय करणार आता. तेवढ्यात समोर आलं मटन शेक. मस्त पैकी खायला चालू केलं. एक नंबर क्वालिटीचं शिरलेलं होतं, मस्त झालं. तेवढ्यात समोर आली कढई. अशी तरी तर होती एकदम मस्त पैकी. दम निघतोय होय. मग लगेच ताटात ओतून घेतलं आणि खायला चालू केलं. स्वप्नील शेटला म्हणलं क्वालिटी काय म्हणते. स्वप्नील शेट म्हणलं नाद आहे. शेवट रशाची पण क्वालिटी चेक केली, एकच नंबर.